समोर कात्रज बोगदा आहे. फर्स्ट टाइम अविरा टनलमधून राईड करणार आहे. असा 100 जागा ना भावांनो, लाखो मेमरी कार्ड बनवून ठेवा, कारण ही वेळ आणि वय कोणासाठी थांबत नाही. आणि आम्ही रायडर लोक जो डिसिजन घेतो ना एका क्षणात की आता ओव्हरटेक करायचं आहेत, आणि इथे शेती केली जाते प्रॉपर ऊसाची बघा, आणि इथे रसवंती पण आहेत. एक नंबर कडक. आणि हा नवीन बनलाय. सुप्रभात मित्रांनो, मी अमित सावंत तुमचं स्वागत करतोय तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अमित सावंत व्लॉग्स. सो आज दिनांक 15 मार्च 2026 आणि आता वाजले सकाळचे 5:15. मी जात आहे साताऱ्याला. रोजच्या राईडपेक्षा आजच्या राईडचे किलोमीटर हे जरा जास्त आहेत, सो त्यामुळे लवकर राईडला सुरुवात करतो आहे. प्लस आपल्याला वन डेमध्ये रिटर्न यायचं आहे मुंबईला, त्यामुळे लवकर राईडला सुरुवात करतो आहे. आता बाहेर अंधार असल्यामुळे मी मोटो ब्लॉग करणार नाही आहे. सो डायरेक्ट तुम्हाला मी उजेड झाल्यावरच भेटेन, म्हणजे डायरेक्ट लोणावळ्यापासून आपला जो मोटो ब्लॉग आहे तो चालू होईल. कारण मुंबई टू लोणावळा तुम्ही खूप वेळा तो रूट बघितला आहे माझ्या व्हिडिओमार्फत, तर त्यामुळे परत तेच रूट दाखवणं काही अर्थ नाही आहे. सो त्यामुळे मी लोणावळ्यापासून मोटो ब्लॉग चालू करणार आहे. सो आत्ता इथून निघतो आणि डायरेक्ट तुम्हाला मी लोणावळ्यामध्ये भेटतो. मी रेडी आहे, माझी बाईक अविरा पण रेडी आहे या राईडसाठी. सो भेटू तर मग डायरेक्ट आता मोटो ब्लॉग सेटअपमध्ये. सुप्रभात. लोणावळ्यामधून घरातून निघाल्यापासून 1.5 तास झाला मी राईड करतो आहे, आणि आता पोचलो आहे लोणावळ्यामध्ये. टोटल किलोमीटर झाले आहेत 102 किलोमीटर्स कंप्लीट झाले आहेत. मगाशी तो खंडाळ्याचा ब्रिज आहे तिथे थोडा वेळ ब्रेक घेतला होता, 15 to 20 मिनिट्स. कारण मुंबईपासून ते लोणावळ्यापर्यंत मी अजिबात कुठेही ब्रेक घेतला नाही, कुठेही 5 मिनटं थांबलो नाही, कंटिन्युअसली राईड करत होतो. म्हणून मगाशी 20 मिनटं ब्रेक घेतला. सो आजच्या राईडचं वैशिष्ट्य असं आहे की मी चाललो आहे साताऱ्याला. सातारा जिल्ह्यातील वाई तालुका आहे ना, त्या ठिकाणी चाललो आहे मी. तिथे एक धोम धरण म्हणून आहे. सो त्याचं बॅक वॉटर आहे ना, ते आपण बघायला चाललो आहोत. आजचं डेस्टिनेशन हे धोम धरण आहे. कारण असं म्हटलं जातं की ते धरण आहे ना, त्याचं धरणाचं जे बॅक वॉटर आहे ना, ते मिनी पँगॉंग लेक सारखं दिसतं. तो जसा व्ह्यू येतो ते आज आपण बघायला जाणार आहोत साताऱ्याला. सो टोटल किलोमीटर्स आहेत जोगेश्वरीपासून, म्हणजे मुंबईपासून ते वाई किलोमीटर्स आहेत 260 किलोमीटर्स आहे. सो 260 किलोमीटर जाण्यासाठी, 260 किलोमीटर येण्यासाठी. सो टोटल 520 किलोमीटरची आजची राईड असणार आहे टोटल मिळून जाऊन येऊन. सो हा एक टास्क आहे, सो आज आपल्याला कंप्लीट करायचा आहे. बघू किती वेळ लागतो आहे ते. ह्या राईडचा प्लॅन असा झाला की मी रील्स स्क्रोल करत होतो इंस्टाग्रामवर, तेव्हा मला एक रील दिसली धोम धरण म्हणून, आणि तिथे खाली लिहिलं होतं की मिनी पँगॉंग लेक म्हणून. सो ते मी बघितलं आणि मला खूप छान वाटले तिकडचे व्ह्यूज वगैरे, आणि मी सर्च केलं. ते ॲक्च्युली त्यांनी लोकेशन पण दिलं होतं बायोमध्ये की वाईला आहे म्हणून. मग काय आपलं कॅल्क्युलेटिंग चालू झालं की वाई इकडून किती किलोमीटर आहे, म्हणजे मुंबई टू वाई किती किलोमीटर आहे. मग मॅपवर सर्च केलं की 260 किलोमीटर्स आहेत आणि एवढे तास लागणार. सो ते सर्व सर्चिंग चालू झालं, कॅल्क्युलेटिंग वगैरे सगळं चालू झालं, आणि ठरवलं की जायचं आहे. इथून पुणे 29 किलोमीटर्स आहेत आणि आपले 139 किलोमीटर्स कंप्लीट झाले आहेत आतापर्यंत. बाईक राईड हा एक नाद आहे ना, तो एकदम वेगळाच आहे. खरंच एकदम वेगळा आहे. कारण जर तो एखाद्याला लागला ना, तर त्याला ना भूक लागते ना तहान लागते. खरंच सांगतोय, एक वेगळाच नाद आहे तो जो मला लागला आहे. एका डेस्टिनेशनवर पोचल्या मी घरी फोन करतो की मी या ठिकाणी पोचलं म्हणून, तर समोरून आई पप्पांकडून फक्त एकच क्वेश्चन असतो की तू काही खाल्लंस की नाही. हाच क्वेश्चन असतो प्रत्येक वेळी.
कारण त्यांना माहीत आहे ह्याने एकदा बाईक राईड चालू केली ना की ह्याला काही सुचत नाही, ना खायचं सुचतं ना प्यायचं सुचतं, काहीच सुचत नाही. तर त्यामुळे त्यांचा एकच प्रश्न असतो की तू काही खाल्लंस की नाही. आणि ते खरंच आहे मित्रांनो की एकदा राईडला सुरुवात केली ना की मला काहीच समजत नाही की खायचं आहे, भूक लागली आहे, तहान लागली आहे, नाही समजत. मी प्रत्येक वेळी फक्त बाईक राईड करत असतो, बस एन्जॉय, बाईक राईड, बस बाईक राईड बाईक राईड बाईक राईड, बस मज्जा करत असतो बस. पुण्यामध्ये ना माझे 2 मित्र राहतात, म्हणजे ॲक्च्युली ते दोघं भाऊ आहेत. सो पहिले ते मुंबईला होते, तेव्हा ओळख झाली होती आणि ते आपल्या घरी आले स्वतःच्या, म्हणजे पुण्यामध्ये. सो 7-8 वर्ष झाली इकडे येऊन त्यांना. त्यानंतर काही भेट नाही आहे माझी त्यांच्याबरोबर. आता विचार करत होतो की त्यांना भेटावं म्हणून, कारण आता जर त्यांना भेटलो ना दोघांना पण, तर मला ते घरी घेऊन जाणार, चहा पाणी वगैरे सगळं करणार, मग गोष्टी वगैरे होणार. तर त्यामुळे ना त्याच्यामध्ये ना खूप टाईम वेस्ट होणार माझा. तर त्यामुळे विचार करतो आहे की त्यांना आता न भेटता येताना भेटेन. कारण कसं माहीत आहे, आता ही जर व्हिडिओ त्यांनी बघितली ना वाई बाईक राईडची, तर ते खूप रागवणार. कारण एवढ्या जवळ येऊन, म्हणजे आमच्या इकडूनच जाऊन, म्हणजे नवले ब्रिजच्या जवळ राहतात ते. सो आमच्या इकडून जाऊन तू आम्हाला भेटलाच नाही म्हणून ते रागवतील. तर त्यामुळे मला येतानाच त्यांना भेटावं लागेल. टोटल 175 किलोमीटर्स कंप्लीट झाले आहेत आणि आता पुणे शहरामधून मी आता बाहेर आलो आहे, हायवेवरती आलो आहे. आणि हे असं मोठं काहीतरी घेऊन जातात, काय माहीत काय आहे ते. सो पुणे शहरातून मी बाहेर आलो आहे. फक्त 2 तास लागले मला पुणे शहरामध्ये यायला, पुण्यामध्ये यायला. म्हणजे मुंबईहून जसं निघालो ना मी 5:45-6ला पकडा, 5:45 6 वाजता निघालो मी मुंबईवरून. आणि ते 8 वाजता मी पुण्यामध्ये पोचलो, फक्त 2 तासात. आणि हेच मला डिस्टन्स कवर करायचं होतं, कारण जर मी डिस्टन्स कवर केलं नसतं ना एवढ्या तासात, तर मला मग पुढे जायला खूप वेळ लागला असता. सो आता पण जरा लोकल्स आहेत मध्ये, म्हणून मी स्पीड 60च्या खालीच ठेवला आहे. बघू पुढे जर मला चान्स मिळाला तर मी परत गाडी रेमटवायला चालू करणार आहे. समोर कात्रज बोगदा आहे. फर्स्ट टाईम अविरा टनलमधून राईड करणार आहे, फर्स्ट टाईम. नवीन कात्रज बोगदा फर्स्ट टाइम राईड करणार आहे, फर्स्ट टाइम. आणि हा टनल चालू झाला आहे, एक नंबर. आता इथे आपण हजार्ड लाईट्स आहे ते चालू ठेवूया. फर्स्ट टाइम मी राईड केले, जेव्हा मी माझ्या मित्राबरोबर आलो होतो ना तेव्हा मी या बोगद्यातून राईड केली त्याच्या बाईकवरून. पण अविराला घेऊन आज फर्स्ट टाईम मी टनलमध्ये आलो आहे. अजूनपर्यंत कोणत्याच टनलमध्ये, कोणत्याच बोगद्यामध्ये मी गेलो नव्हतो, आज फर्स्ट टाईम आलो आहे. एक नंबर वाटतं, एक नंबर, कडक. आता मी धनगरवाडीमध्ये आहे. टोटल किलोमीटर झाले आहेत 221 किलोमीटर्स कंप्लीट झाले आहेत आणि अजून 41 किलोमीटर बाकी आहेत आणि 1 तास लागणार असं दाखवत आहे गुगल मॅप. तर बघू किती वेळ लागते ते. आता त्या पेट्रोल पंपवर थांबलो होतो. धनगरवाडीमध्ये एक पेट्रोल पंप होता, भारत पेट्रोलियम. सो तिकडे थांबलो होतो थोडा वेळ, ब्रेक घेतला 20 मिनटाचा परत. कारण मागाशी जो ब्रेक घेतला होता तो 93 किलोमीटर्सवर घेतला होता आणि आता झालं आहे 220. सो प्रत्येकी 100 किलोमीटर्स नंतर मी ब्रेक घेतोच आहे, कारण गाडीला पण आराम पाहिजे आणि मला पण आराम पाहिजे. सो त्यामुळे ब्रेक हा इम्पॉर्टंट आहे. असं आयुष्य जगा ना भावांनो, लाखो मेमरी कार्ड बनवून ठेवा, कारण ही वेळ आणि वय कोणासाठी थांबत नाही. तुम्ही कुठेही जाल, जेव्हा फिरायला जाल, कुठेही जाल,
तेव्हा फोटोज आणि व्हिडिओज नक्की काढा. कारण तेच व्हिडिओज आणि फोटोज आहेत ना, ते तुमचं वय आणि वेळ ना जपून ठेवतं. इन फ्युचर जर तुम्हाला आठवायचं असेल की मी काय केलं आयुष्यात, तर ते फोटोज आणि व्हिडिओज ना हे त्यांचं प्रूफ असणार की हे केलं आहे मी आयुष्यात, हे जगलो आहे मी. कारण आरसा आहे ना कधीच भूतकाळ दाखवत नाही, तो फक्त दाखवतो तो प्रेझेंट, म्हणजे वर्तमान काळ दाखवतो, भूतकाळ कधीच दाखवत नाही. सो त्यामुळे तुम्हाला तुमचे जे आवडते क्षण आहेत, तुम्ही जे फिरताय, तुम्हाला जे मनाला वाटते ते तुम्ही करताय, ते तुम्ही एका ठिकाणी सेव्ह करून ठेवा, कुठे ना कुठेतरी ते क्षण सेव्ह करून ठेवा. मेमरी कार्डमध्ये, इंटरनल स्टोरेजमध्ये, जिथे वाटेल तिथे सेव्ह करून ठेवा. इन फ्युचर ते तुम्हाला बघता येईल अशा ठिकाणी सेव्ह करून ठेवा. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त आनंदाने जगता आलं पाहिजे बस. कारण हे तरुण पण आहे ना, तुम्हाला परत मिळणार नाही आहे. ही वेळ आहे ती तुम्हाला परत मिळणार नाही आहे, आणि हे वय ते पण तुम्हाला परत मिळणार नाही आहे. मी माझं आयुष्य जगतो आहे, मेमरी सेव्ह करून ठेवतो आहे. भले ती मेमरी कार्डमध्ये नाही ठेवत आहे, पण यूट्यूबवरतीच जरी सेव्ह करून ठेवतो आहे, जेणेकरून इन फ्युचर मी जेव्हा म्हातारा होईन तेव्हा मी बघेन स्वतःला की हां बाबा मी आयुष्य जगलो आहे, ह्या ठिकाणी फिरलं आहे, सगळं बघितलं आहे, हे केलं आहे, ते केलं, सगळं म्हणजे सगळं. मेन म्हणजे मला आवडते ती बाईक राईड, आणि ते मी आता करतोच आहे. खंबाटकी घाटाला सुरुवात झाली आहे. एक नंबर आहे हा घाट. मी खूप ऐकलं आहे या घाटाबद्दल, पण मला वाटलं इथे पण टनल झाला असेल म्हणून, पण तसं नाही आहे, इथे टनल नाही झालं आहे, पण काम चालू आहे आय थिंक सो, असं मला वाटतं. कारण मी ऐकलं होतं कुठेतरी न्यूजमध्ये या कुठेतरी की खंबाटकी घाटामध्ये ॲसची वळण्या आहेत, म्हणजे जसा ॲस आहे ना आपला, तशी वळण्या आहेत तिथे, म्हणून नवीन बोगदा होतं आहे. सो हे ऐकलं होतं, पण आता माहीत नाही. पण एक नंबर येते, लीन करायला जी मजा येते ना, खरंच कडक. एक नंबर घाट आहे, एक नंबर. घाटामध्ये तर हीच मजा घ्यायची असते ना, लीन करायची बस. अजून काय, गाडी झोपायची फक्त बस. एकदम मोकळा मिळाला मला घाट. तर एवढा काही डेंजर नाही आहे, ओके आहे. 3 लेन आहेत, अजून काय पाहिजे. आणि आम्ही रायडर लोक जो डिसिजन घेतो ना एका क्षणात की आता ओव्हरटेक करायचं आहे, आता झोपवायची आहे गाडी, आता या गाडीच्या पुढे जायचं आहे, या गाडीला जाऊ द्यायचं आहे, हे सगळं आम्ही डिसिजन घेतो ना, ते सगळं एका क्षणात घेतो. कारण आमच्यापेक्षा गाडीवर जास्त विश्वास असतो खरंच. कारण ती आहे म्हणून आम्ही आहोत, असं का बोलते मी. कारण जेवढा वेळा मला डॉक्टरने पण वाचवलं नसेल ना, त्याच्यापेक्षा जास्त वेळा मला अविराने वाचवलं आहे खरंच. तिचे ती ब्रेकिंग सिस्टम, तिचे ते टायर, तिचे ते इंजिन वगैरे, तर त्या सगळ्यामुळे ना खूप वेळा माझी लाईफ आहे ना ती सेव्ह झाली आहे. म्हणजे खूप वेळा माझा जीव वाचवला आहे तिने, खूप वेळा. एक नंबर आहे अविरा, एक नंबर. तिच्यामुळे सगळं हे पॉसिबल होतं आहे, हे सगळं बघणं, हे सगळं फिरणं वगैरे सगळं तिच्यामुळेच पॉसिबल होतं आहे. नाहीतर संडेला फक्त एकच कार्यक्रम, झोपण्याचा बस, बाकी काहीच नाही. बाबांची मोठी अशी मूर्ती आहे, मंदिर आहे वाटतं, असं मला वाटतं मंदिर आहे. छान अशी मूर्ती आहे, एक नंबर. आणि खाली लिहिलं आहे सबका मालिक एक. बरोबर. हा वाला ब्रिज आहे ना, तो आपल्याला चढायचा नाही आहे, तिथून आपल्याला खाली यायचं आहे, खालून यायचं आहे, आणि आता जो ब्रिज खालून आपल्याला राईट टर्न घ्यायचं आहे.
प्रवेश बंद, तरी पण असं काही नाही, आपण जाऊ शकतो. सो इथून आपल्याला या रोडवरती जायचं आहे. सो हा रोड जाणार वाईला. सो हे एक पूर्ण प्रॉपर गावच आहे. तुम्ही बघू शकता साईडला ऊस आहेत, खूप सारे ऊस वगैरे आहेत आणि इथे शेती केली जाते प्रॉपर ऊसाची बघा. आणि इथे रसवंती पण आहेत, म्हणजे ऊसाचा रस इथे फेमस आहे. आजूबाजूला बघू शकता रस 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 ऊसाचा रस. मागे पण ऊसाचा रस होता. आय थिंक इथे पण काम चालू आहे वाटतं रस्त्याचं. असं मोठं ब्लॉगर असला ना की असं रिस्पेक्ट मिळते, असं आपण सेलिब्रिटी झाल्यासारखं वाटतं खरंच. मुंबई सातारा हायवेवरून वाईसाठी जेव्हा राईट टर्न घ्याल ना, सो तेव्हा मध्ये रस्त्याचं काम चालू आहे. सो त्यामुळे रोड कंडिशन बेकार आहे. इकडे पोचले मी धोम डॅमजवळ, पण आता विचार करतो आहे इकडे जाऊ की पलीकडे जाऊ, कारण बोटिंग पण आहे इथे, पण ती वेगळ्या साईडला आहे. आणि इथे फक्त लेकचा व्ह्यू बघायला मिळेल. खूप सुंदर असं मोठं हे डॅम आहे, बघू शकता. तिथे बघा, तिथे एक बाईक आहे, तिथे एक स्कूटर आहे. तर पाण्याच्या जवळ तुम्ही बाईक घेऊन जाऊ शकता. सो आपण आता इथे जात नाही आहोत, आपण त्या ठिकाणी जात आहोत, पलीकडे जायचं आपल्याला. सो तिकडे व्ह्यू चांगला मिळेल. सो आपण तिकडे जाऊया आता. ॲक्च्युली कच्चा रस्ता आहे तिकडे जाण्यासाठी, पण आपण ट्राय करूया. असा कच्चा रस्ता आहे, तो पार करून मला त्या साईडला जायचं आहे. रोड आहेच नाही, फक्त दगडी टाकून ठेवल्यात बस. दरवाजे आहेत. सो तिथून पाणी खाली वाहत परत इथे बाउन्स होतं. एक स्पीड ब्रेकरसारखं ठेवलं आहे त्यांनी, परत ते बाउन्स होऊन सरळ वाहत जातं. पावसाळ्यात ना मस्त बघायला मिळेल. एकदा पावसाळ्यात यायला पाहिजे इथे. जो मेनवाला पॉईंट होता तिथे आपण आता आलेलो आहोत. हे बघा माझ्या समोर जो बघताय तुम्ही, तो मेन पॉईंट आहे. गुगल मॅपवर टाकाल तेव्हा तुम्ही सह्याद्री बोटिंग टाका, म्हणजे तुम्ही प्रॉपर इकडे पोचाल. ओके, इथे कसं प्रॉपर तुम्ही आतमध्ये गाडी घेऊन जाऊ शकता. आणि मगाशी जे आपण गेलो होतो ते समोर गेलो होतो. टोटल 270 किलोमीटर्स कंप्लीट झाल्यात आतापर्यंत. आणि माझ्यासमोर आहे मिनी पँगॉंग लेक, म्हणजेच धोम धरण. एक नंबर व्ह्यू आहे, एक नंबर व्ह्यू आहे. जसं मी एंटर केलं ना आतमध्ये, मगाशी तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये, एक नंबर आहे. आता मी पँगॉंग म्हणजे धोम धरणच्या बाजूलाच उभा आहे. अजूनपर्यंत जेवढे पण मी धरण बघितले आहेत त्याच्यापेक्षा हा एक मोठा धरण आहे. मोरबे धरण आणि हा धोम धरण आय थिंक सेमच असतील, तेवढंच आहे. आकार तर त्यांचा सेमच आहे, पण ह्याचा जो व्ह्यू येतो आहे ना, एक नंबर आहे, बघण्यासारखं आहे खरंच. ह्याला जे कोणी नाव दिलं आहे ना मिनी पँगॉंग लेक, खरं दिलं आहे मिनी पँगॉंग लेक. सेम तसंच आहे. तुम्हाला पाण्याचा आवाज येत असेल, जसं की समुद्राच्या लाटा येतात ना, तसंच तुम्हाला पाण्याचा आवाज येत असेल. पण हा समुद्र नाही आहे, हे आहे धरण. पण वाऱ्यामुळे ह्याचं जे पाणी आहे ना, पाण्याचा फ्लो हा या किनारी येतो आहे आणि त्या लाटाच्या मार्फत तयार होतात आणि त्या लाटा किनारी येतात आहेत. आणि असं मला वाटत नाही आहे की मी धरणाजवळ आलं, मला असं वाटतं आहे की मी एका समुद्राच्या ठिकाणी आलं आहे. अशा लाटा आहेत त्या तुम्हाला मी दाखवतो. खूप छान मस्त असं हे धोम धरण आहे, जे मी डिसाईड केलं होतं एवढ्या किलोमीटरची राईड करून मला हे बघायचं आहे. खरंच एक नंबर आहे. राईड आहे ती माझी व्यर्थ गेलेली नाही आहे खरंच. आणि काय बोलू याच्याबद्दल, शब्द नाही आहेत माझ्याकडे. खरंच एवढं छान हे असं धोम धरण आहे. तुम्ही पण बघा, तुम्हाला पण खूप आवडेल हे. आणि सिनेमॅटिक शॉट मी तुम्हाला देतो या पूर्ण डॅमचे.
तर तुम्ही गुगल मॅपच्या साहाय्याने येत असाल तर तुम्ही गुगल मॅपवर टाका धोम डॅम सह्याद्री बोटिंग असं टाकलं ना तर तुम्ही मेन पॉईंटवर याल, जिथे पब्लिक असते आणि ज्या ठिकाणी बोटिंग वगैरे होते त्या ठिकाणी याल. माझ्या प्रत्येक वाक्यामध्ये तुम्हाला खूप छान खूप छान खूप छान हेच ऐकायला मिळेल, कारण आहेच तसं तारीफ करण्यासारखं हे धरण. सो एकदा व्ह्यू बघा तुम्ही, नंतर मी तुमच्याशी बोलतो. दोन तास इथे स्पेंड केले मी. सुंदर छान अशा आठवणी मी माझ्यासोबत घेऊन चाललो आहे घरी. लडाखला तर जाणं शक्य नाही आहे, म्हणून इकडे आलो आणि हे मिनी पँगॉंग लेक बघितलं. तुम्हाला जर इथे यायचं असेल तर इझिली तुम्ही येऊ शकता. फक्त मुंबईकरांसाठी हे लांब आहे, पुणेकरांसाठी हे 120-130 किलोमीटरवर आहे आणि मुंबईकरांसाठी 260-270 किलोमीटरवर आहे. सो ज्यांना शक्य होत असेल एका दिवसात तर ते करू शकतात. मी पण एका दिवसातच केलं आहे. 11:30 वाजता मी इथे आलो. 6 वाजता मी राईडला सुरुवात केलेली आणि 11:30 वाजता इथे आलो. आता 11:30 नंतर मग फिरेपर्यंत मग 12-12:30 झाले आणि आता 2:30 वाजता 2:30-3 वाजता इथून निघतं आहे आणि डायरेक्ट आता घरीच जाणार आहे. परतीचा प्रवास आपला चालू होणार आहे. सेम रूट असणार आहे, मुंबई पुणे ओल्ड हायवेनेच जाणार आहे. इथून सातारा मुंबई हायवे तोच कंटिन्यू करणार आहे. ज्या रूटने आलो आहे त्याच रूटने परत जाणार आहे. आता मी व्हिडिओ एंड नाही करत आहे, मोटो व्लॉग सेटअपमध्ये तुम्हाला भेटतो. सुंदर अशा व्ह्यूवरून आता आपण निघूया, टाटा बाय बाय बोलूया मिनी पँगॉंग लेकला, म्हणजेच धोम धरणला. खूप छान असं हे धोम धरण समोर बघू शकता तुम्ही. असं वाटतं की समुद्राच्याच ठिकाणी आलो आहे, पण तसं नाही आहे. हवेमुळे ते लाटा तयार होतात आहेत, बाकी काही नाही. सो निघूया आता इथून. आता 3 वाजलेत. सो आता आपलं सुसाट प्रवास चालू होणार आहे. सुंदर अशा डॅमवरून आता आपण निघालो आहोत आणि आता आपण परतीचा प्रवास करणार आहोत. सेम रूट असणार आहे, जो येताना तुम्ही बघितलं तोच रूट असणार आहे, काही वेगळं नाही आहे त्यामध्ये. आणि आता मी तुम्हाला डायरेक्ट मुंबई सातारा हायवेवर भेटतो. मगाशी आपण खंबाटकी घाटमधून आलो आणि आता आपण जात आहोत खंबाटकी टनलमधून. किती लकी आहे मी, मगाशी घाटची मजा घेतली, आता टनल. एक नंबर कडक. आणि हा नवीन बनला आहे, मी बघितलं होतं गुगलवरती की हा नवीन बनला आहे. एक नंबर कडक. ह्याच्यामुळे माझा टाईम जरा सेव्ह होणार आहे. खूप छान. मी तुम्हाला सकाळी सांगितलं होतं की एका माझ्या मित्राला भेटायचं आहे म्हणून. सो त्याला आता मी कॉल केला होता वाईला असताना. सो तो बोलला आहे की नवले ब्रिजच्या जवळ मी तुला भेटतो. सो आता आपल्याला नवले ब्रिज जवळ जायचं आहे, तिथे तो आपल्याला भेटणार आहे. फायनली मी मुंबई पुणे ओल्ड हायवेवर आता आलो आहे. 8:22 झाले आहेत, म्हणजे 8:30 झाले. अजून मी लोणावळ्यामध्ये पण नाही आहे. सो अजून वेळ लागेल. 8:22 9:30 10-10:30पर्यंत असेल मी घरी. कारण पुण्यामध्ये मित्राला भेटलो. सो ते दोघेजण होते, तर त्यामध्ये माझा 1 तास तिकडे गेला माझा. सो त्यामुळे लेट झाला, नाहीतर मग लवकर होणार असतं माझं. कारण एकदा भेट झाली ना की गप्पा गोष्टी हे रंगत जातात, मग तेव्हा टायमिंगचा पत्ताच लागत नाही. आता अशीच नाईट राईड असणार आहे.
काही नाही आहे दाखवायला. आजूबाजूला सगळे धाबे आहेत फक्त, बस एवढंच आहे, बाकी काही नाही आहे. सो ही व्हिडिओ मी इथेच एंड करतो. आणि ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या रायडर मित्रमैत्रिणीसोबत. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो केलं नसेल तर हा माझा इंस्टाग्राम आयडी आहे, इथे जाऊन नक्की फॉलो करा. सो राईड सेफ अँड वेअर हेल्मेट्स.